नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। बाकी ट्रेनचा आवाज येत असेल पण तो स्किप करा, त्याच्यावर लक्ष देऊ नका तुम्ही। तुम्हाला आता दाखवतो बघा, आपला हा जिना बघा। हा जिन्याचा आपला प्लॅन इकडनं होता पण तो परत चेंज झाला आहे। आता जिन्याचा प्लॅन परत पप्पा म्हणाले काय तर तिकडनंच करूया असं। पप्पा पहिले ऐकत नव्हते, आता म्हणाले काय तर ठीक आहे चालेल करा म्हणून सांगितलं। सो आता हा इकडनं असा एल इकडे येणार आहे। पहिला आपला प्लॅन होता तो इथे होता, इथपर्यंत येत होता जिना, त्यामुळे जागा राहत नसल्यामुळे त्याने प्लॅन परत चेंज केला आहे। असंच आहे आमच्याकडे 3-4 वेळा प्लॅन चेंज करत जातात सगळ्या अशाच गोष्टींमध्ये। चला तर ठीक आहे, आता हॉटेलवर जाऊया सगळ्यात पहिले आधी आपण। कारण आपला डंपर येतोय, त्याला डिझेलला पैसे द्यायचे आहेत आणि त्याला चार्जर पण पाहिजे, तो द्यायचा आहे। त्याच्यासाठी आपल्याला लवकर जायला पाहिजे। मी जेव्हा सकाळी उठलो ना तेव्हा बघितलं की धडधड धडधड आवाज कसला येतो। बघितलं बाहेर येऊन तर हे सगळे एकदम खिडक्या मारतात। मी घरातून ऐकलं काय चाललंय, तर मला नंतर आता खिडक्या पण आपण चेंज करू। म्हटलं तुम्हाला सॅल्यूट आहे भाई, पूर्ण घराचा नक्षा बदलून टाकलाय सिरियसली। हे काय आपल्या लिस्टमध्ये आधी नव्हतं। बरोबर 12-12:15 वाजताच जातोय हॉटेलवरती, ते आधी एक बरं आहे। मला लवकर हॉटेलवरती गेलं ना की जरा बरं वाटतं, पण रोज शक्य होत नाही कारण कामांमुळे। पण आता बघूया, आज लवकर जातोय, काय फायदा होतोय ते। कामं होतात ना पूर्ण, म्हणून म्हटलं, बाकी काय नाही। तुम सब और ये भी भर दे मिरिंडा और क्या है वो, हाँ पेप्सी। एक अर्जंट काम आलं आपल्याला, रोजच काम आहे पण ते अर्जंट आलंय। ऍक्च्युली मासे आणायला सांगितलं काकाला, पण आज बुधवार असल्यामुळे काका म्हणतो मी जाणार नाही बाजारात, मला आलाय कंटाळा। म्हणतो बाजारात गेलो तर मी ट्रॅफिकमध्ये तिकडे धडकणार। म्हटलं आता पर्याय काय नाही, यांना पण आता जस्ट उठलाय 12-12:15 वाजता आणि तो तोंड धुणार जाणार म्हणे सर वाजणार 1। त्यापेक्षा मी म्हटलं बरोबर जाऊन 15 मिनिटात येतो जाऊन पप्पांना म्हटलं, नाही तर काय मासे तसेच राहणार आणि जेवणाला लावायला लेट होणार। त्या दिवसात ना एवढी सगळी कामं असतात ना की अजून जी मेन पण अजून कामं आहेत। ऍक्च्युली ही पण कामं आहेत, पण अजून पण थोडीफार कामं आहेत जी पेंडिंग आहेत महिन्यांपासून, ती सुद्धा मला कंप्लीट करायला भेटत नाही। विषय असा एवढा बाद झाला ना, मला आधी माझी हॅबिट बदलली पाहिजे। रात्री येतो समजा मी 1:30ला ना, तर मी ऍक्च्युली लगेच जेवून झोपलो पाहिजे 2 पर्यंत। मी अजून अर्धा-पाऊण तास टीव्ही बघतो, त्यानंतर 2:45 वाजता झोपतो। अर्धा-पाऊण तास टीव्ही बघणं सुद्धा खूप आहे, ते सुद्धा केलं नाही पाहिजे। ती हॅबिट आधी बदलली पाहिजे आपल्याला। तर भाई मासे बघा कोणते कोणते आहेत ते। यातले मला सगळ्यांची नावं माहिती नाही, फक्त मला यातली सुरमई माहिती आहे आणि ते काय ते प्रॉन्स आहेत आणि हे मोरीचं मटण कापते, तेवढं मला माहिती आहे फक्त, बाकी काय नाही। झोप ना अजिबात पुरी न झाल्यासारखं वाटतंय। ऍक्च्युली झोप पुरी झाली आहे, पण मला जसं वाटतं की माझी झोप पुरी नाही झाली, कारण आळसवर आळस, काय कळत नाही झोप अशी का होते। ऍक्च्युली मी घरी पोहोचलो आणि झोपायला गेलो ना तर मला झोप येत नाही, आणि जर मी गाडी चालवत असेल वगैरे आणि जर मला हॉटेलवरती बसलो असेल ना तर मला खूप झोप येते, खूप म्हणजे खूप। काय कळत नाही नक्की काय चाललंय। एक दिवस ना पूर्ण दिवस झोपून पाहणार, ते काय माझ्याकडनं होणार नाही, पण तरी पण मी प्रयत्न करणार की अख्खा दिवस मी झोपणार। आज मस्तपैकी जेवणात ना काजरेकरांनी हा पाठवल्याने कोशिंबीर बघला गोलम्याची, आणि जर गोलम्याची कोशिंबीर आणि पेज असेल ना तर ते एकच नंबर कॉम्बिनेशन होतं यार। गाववाल्यानं तुम्हाला तर नक्की माहिती असणारच, हे सांगायची गरजच नाहीये। आता बाहेर आलो ना तर बघितलं ही काळी गाडी उभी होती, काय भन्नाट दिसते यार ब्लॅक कलरमध्ये गाडी। हल्ली तर मला ब्लॅक कलरवरतीच प्रेम व्हायला लागलं, का काय माहिती। व्हाईट कलर तर आपल्या गाड्या सगळ्याच आहेत, पण मला ब्लॅक कलरवरती एवढा जीव यायला लागला ना, असं वाटतं ब्लॅक घेतली पाहिजे होती आपण पण गाडी, कोणती तरी इनोवा तरी ब्लॅक घेतली पाहिजे होती यार। ब्लॅक गाडी जबरदस्त दिसते। घेऊ आता पुढची नेक्स्ट येणारी आपण ब्लॅकच घेऊ यार। ब्लॅक कलर ना खूप हाय मेंटेनन्स आहे, लगेच ना जरा जरी स्क्रॅच आला ना तरी पण लगेच दिसणार, एवढा जपावा लागतो ब्लॅक कलरला, पण दिसते मात्र छान। हॉटेलच्या तिकडे ना मागे बरोबर तिकडे एक मोठी नदी आहे। तुम्हाला जर मला वेळ भेटेल ना संकष्टीला, आय थिंक संकष्टीला मी तुम्हाला दाखवेन की आपल्या तिकडे कशी नदी आहे ती। आणि पूर्ण असा नदी नाही सॉरी, पूर्ण असा मोठा व्हाळ आहे, एकदम घडगडा म्हणजे काय मोठे दगड वगैरे असा। तुम्हाला संकष्टीच्या दिवशी मी तिकडे नेऊन तिकडे दाखवेन कसं आहे ते। आता संकष्टी कधी आहे, आय थिंक 22-23 तारीखला, म्हणजे तुम्हाला 24 तारीखच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की दिसेलच। आणि आपल्या हॉटेलच्या पाठीना भरपूर सारे ठिकाणं आहेत जी बघण्यासारखी आहेत, पण आपल्याला जायला भेटत नाही। फायनली वाजले आता 6:45, आता आपण निघालोय घरी। जाऊया पटापट, तयारी करूया, फ्रेश होऊया आणि निघूया जिमला, कारण रोज जिम चुकून उपयोग नाही। दुपारपर्यंत काय गरम होत होतं यार, आणि नंतर जो पाऊस पडला 4च्या नंतर, एक नंबर मौसम करून टाकला, एक नंबर जबरदस्त मजा आली। नंतर पूर्णपणे गरम होत होतं, घाम येत होता काय, आणि काय नको असं वाटत होतं की परत थंडा प्यावं। पण आता असं झालं ना की पाऊस पडला एवढा जबरदस्त ना की मस्तच वाटतं, एकदम थंडगार वातावरण झालंय सगळीकडे पूर्ण, आणि हिरवळ दाटल्यासारखी वाटते, नाही तर वाटत होतं की उन्हाळा चालू आहे असं। सगळ्यात भारी ह्याचं लाईफ, खावा पिवा आणि मस्तपैकी झोपा ना रे। मी इनोवा घेऊन जातो, तू स्विफ्ट घेऊन ये, सामान काढतो तोपर्यंत हॉटेलमध्ये, समजलं।
काल आपण हॉटेलचं सामान घेऊन आलेलो कुडावरून येताना आणि घरी हॉटेलवरती नेऊन गाडी लावली आणि यानाला सांगितलेलं की सांग पप्पांना की सामान काढायला गाडीतलं, पण याना आमचा विसरला सांगायला आणि यानाने सांगितलं नाही, त्यामुळे सामान गाडीतच राहिलं. आणि मला आता पप्पा विचारतात काय सामान आणलंच नाही का म्हणून. तर मी म्हटलं मला वाटलं काय यानाने गाडीतनं काढलं असणार, म्हणून म्हटलं आता मी म्हटलं इनोवा घेऊन येतो मी, तेव्हा सामान काढा तुम्ही, मग इनोवा तिथेच लावतो, मग आम्ही एका गाडीने जाऊ आणि रात्री परत जाताना मग आम्ही इनोवा घेऊन रिटर्न जाऊ. असं डबल काम झालं, नाहीतर मग आम्ही एकत्रच जाणार असतो आणि रात्री येताना परत एकत्रच येणार असतो. ठीक आहे. आता पण रात्री याला सांगून सुद्धा हा विसरला आणि मला सांगतो का मी विसरभोळा आहे म्हणून. लांब स्प्रेड कर. स्विफ्टच्या ऑनला काय झालं, असा काय एकच हॉर्न वाजतोय, गळा दाबल्यासारखा आवाज काढतोय एकदम. पोहोचलो भाई एकदाच आपल्या हॉटेलवर. चला आता आज जाऊन बघूया काय काय कामं आहेत, किती किती गिरायक आहे ते सगळं. कोण नाही, फक्त 2-3च टेबल आहे. हे सांगत होते तू यायच्या आधी बरीच गर्दी होती म्हणून, आणि मला फोनवर पण सांगत होते की गर्दी आहे म्हणून. कोणीच तर दिसत नाही, 2-3 टेबलच तर आहेत. असणार एक खोटं तर बोलणार नाहीत. गाडी काय चमकते यार, एकच नंबर दिसते, जबरदस्त. सफेद गाडी एक नंबर दिसते. काळी पण दिसते बरी, पण आपली सफेद आहे ना, मग आपलीच बरी दिसते. लोकांची काळी असो नाही तर नको असो, पण आपली सफेद मस्त दिसते. स्विफ्टला ना आपल्या किती वर्ष झाली आणि किती किलोमीटर्स चालली आहे, मग आपण कधी घेतलेली, हे सगळं काही असो स्विफ्टची रिलेटेड, किती सर्व्हिसिंग केले आपण, शोरूम मध्ये केले, कुठे केले, ह्या सगळ्याचा एक डिटेल ब्लॉग आपण टाकणार आहोत आपल्या चॅनलवरती लवकरच. आणि तुम्हाला कळणार पण, असे आपण आपल्या गाड्यांचे एक ब्लॉग्स टाकणार आहोत, कारण एका ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्या गाड्या तर कव्हर होणार नाही, तर तुम्हाला माहिती असणार 100%च. प्रत्येक गाड्यांचं आपण डिस्क्रिप्शन देऊ शकत नाही की प्रत्येक गाडी आपण कधी घेतली, किती चालली, कधी चालवली, कधी स्टार्ट केली, कधीपासून चालवतो, हे सगळं आपण एका ब्लॉगमध्ये सांगू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक एक वेगळा ब्लॉग येणार आहे, तुम्हाला ते कळणारच आहे. पण सध्या तरी तुम्ही आपली ही गाडी बघा किती छान दिसते. आणि आता आपण चाललोय घरी, कारण हॉटेलवरती काही जास्त गिराईक नव्हतं आणि मला कळत नाही सध्या हायवेला काय झालंय. ते हायवेवरती अजिबात गाड्या धावत नाहीयेत. ट्रक पण 1-2 असे आहेत, 4 व्हीलर्स पण 1-2 असे आहेत. त्यामुळे अशी झोप येते माहिती, बसून असं वाटतं ना की झोपूनच द्यावं असं वाटतं. आणि अजिबात म्हणजे कंटाळा येतो. आता घरी जाऊन पण झोप लागत नाही, पण इथे बसल्यानंतर नक्कीच झोप लागत असते. त्यामुळे मी म्हटलं काय घरी जाऊन जेवूया मस्तपैकी आणि नंतर मग झोपून द्या लवकर. आतापासून मी ठरवलं असं की आपण लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं. ते एक चांगली सवय आहे आणि ती सवय आपण आपल्या आयुष्यात प्रत्येकाने इम्प्लिमेंट केली पाहिजे. ऍक्च्युली आपण झोपतो लेट, त्यामुळे लेट उठतो, तो विषय वेगळा, पण सांगतोय तरी पण. तो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल आपला, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.